कोहरीच्या शेंगाची भाजी आज आपण पाहणार आहोत। शेंगा घ्यायच्या, मस्त कट करून घ्यायच्या, त्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकायच्या, त्यानंतर त्या मस्त शिजायला ठेवायच्या। नंतर आपण जसं वाटण बनवतो नेहमीप्रमाणे तसं वाटण बनवायचं। ब्राऊन होईस्तोवर कांदा वगैरे हे सगळं मस्त फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर ते वाटण बनवलेलं आपण तेलामध्ये कढीपत्ता टाकायचा, ते वाटण टाकायचं। मग चवीनुसार तुम्हाला जसं हवं आहे तसं मिरची मसाला वगैरे सगळं टाकून द्यायचं। गरम मसाला माझ्याकडचा संपला होता, पण तुम्ही आता तुमच्याकडे असेल तर टाकू शकता। तेल सुटूपर्यंत त्याला मस्त ग्रेव्हीला पूर्ण फ्राय करून घ्यायची। मला जरा कमी वाटलं तिखट म्हणून मी परत तिखट टाकलं, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर शिजलेल्या त्यात कोहरीच्या शेंगा टाकायच्या, नंतर चांगलं फ्राय करून घ्यायचं। तोपर्यंत मी गरम पाणी ठेवलं होतं, त्यात ते गरम पाणी टाकायचं। गरम पाणी टाकल्याने चांगली चव येते। मग चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं, आणि थोडा वेळ झाकण ठेवून त्याला मस्त होऊ द्यायचं। आणि अशी गरमागरम भाजी सर्व करायची। थँक्यू फॉर वॉचिंग।